नमस्कार, मी पूजा रोहित चांदणे. बिंदास्त बोला या चॅनेल अंतर्गत महिला दिन विशेष ती आणि तिचे विश्व उलगडण्याचा एक प्रयत्न या उपक्रमाअंतर्गत मला आज थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. मी सध्या बिंदास्त बोला या चॅनलमध्ये ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहते. तसेच माझ्या पतींचे ट्रेडिंग पांडा ही कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये सुद्धा आम्ही दोघंजण एकत्रितरित्या काम. महिला दिनानिमित्त मला सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि सगळ्या जणींनी एकत्रितरित्या मिळून एक चांगला समाजामध्ये आपण कार्य करूयात आणि महिलांना अजून मोठ्या स्तरावरती मोठ्या पदावरती आपण घेऊन जाऊयात, आपण स्वतः जाऊयात. आणि थोडंसं आत्ता जर या टॉपिक रिलेटेड मला बोलायचं असेल की ती आणि तिचे विश्व उलगडण्याचा एक प्रयत्न. सुरुवातीला मला थोडीशी माझ्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे, कारण मी जो आत्ता विषय बोलणार आहे की तो जवळपास आता म्हणजे सगळ्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकला असेल, पण काही गोष्टी अनुभवल्यानंतर आपल्याला समजतं की समाजामध्ये या गोष्टी आता बदलल्या पाहिजेत. माझं माहेर कळे आहे, तिथं मी पूर्ण माझं शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं आणि वयाच्या 24व्या वर्षी माझं लग्न झालं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी जवळपास 6 महिन्यामध्ये मला माझ्या मिस्टरांनी त्यांची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये मला जॉईन व्हायला सांगितलं आणि त्यांनी करून घेतलं. मुळातच लग्न जे आहे आमचं हे अरेंज मॅरेज आहे आणि त्याच्यामध्ये पहिली जी कंडिशन होती की तू स्वतःचं काम करणार आहेस का किंवा स्वतः तू जॉब करणार आहेस का. कारण मला सुरुवातीला तोच प्रश्न विचारल्यामुळं मी खरं तर लग्नाला होकार दिला होता. कारण मलासुद्धा चूल आणि मूल हे तर सांभाळायचंच आहे आणि ती आपलीच कला आणि ती आपणच करू शकतो, त्यामुळे ते तरी आपण करणारच. पण मला फक्त 4 चौकटीच्या आत बसायचं नव्हतं. त्याच्यामुळं मी अशी कितीतरी स्थळं नाकारली होती की जेणेकरून त्यांना फक्त एक गृहिणी हवी होती. पण जेव्हा मला माझे मिस्टर भेटले तेव्हा त्यांच्याकडून स्पष्ट मला हे सांगणं आलं की तिला स्वतःचा जॉब करायची इच्छा असायला पाहिजे किंवा तिनं स्वतःचा एक जॉब नसेल तर तिला स्वतःचा एक व्यवसाय तिला सुरू करायची इच्छा असेल तरच मला तशात मुलगीशी लग्न करायचं आहे. असं सुरुवातीला जेव्हा मला हे समजलं, खूप वेगळं हे होतं की अशी कुठली स्थळं नव्हतीत की बाबा हे करावं. आणि माझ्या घरच्यांचं पण कसं, सगळ्यांच्याच घरच्यांचं पालकांचं असतं की एक चांगली नोकरी करणारा नवरा बघ किंवा चांगल्या ह्याच्यामध्ये असलेले क्षेत्रामध्ये असलेल्या पुरुषाशी लग्न व्हावं, असं प्रत्येक वडिलाची इच्छा असते. पण जेव्हा मला हे असं समजलं की अशा रिलेटेडच यांना मुलगी हवी आहे तेव्हा मी सरळ होकार देऊन टाकला आणि त्याच वाक्याप्रमाणे मला त्यांनी लग्नानंतर 6 महिन्यामध्ये त्यांच्या बिझनेसमध्ये जॉईन करून घेतलं. खरं तर असं म्हणतात की प्रत्येक पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो त्याला मोठं करण्यापाठीमागं. तसंच मी आता जे काही माझ्या लग्नापासून मी काम करते, म्हणजे माझी कंपनी असू दे ट्रेडिंग पांडा किंवा आता इथं बिंदास्त बोला चॅनलमध्ये मी जे काम करते, हे सगळं काम करण्याचा जो एक कॉन्फिडन्स आहे तो मला फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांकडून मिळालेला आहे. आणि हे मला सांगायला खूप आनंद होतो आहे, कारण आपण कौटुंबिक काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर एक व्यावसायिकदृष्ट्या किंवा एक प्रोफेशनलिझम जो आपण म्हणतो या पद्धतीनं मला माझ्या मिस्टरांचा खूप अभिमान वाटतो. कारण माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीने मला घडवलं असेल ते माझे मिस्टर आहेत. मला खूप गोष्टी फेस कराव्या लागल्या, नाही असं नाही, कारण शेवटी नवरा बायको आहोत. पण जर ती गोष्ट बाजूला ठेवली तर एक वुमन म्हणून मला एक बिझनेस किंवा एक स्वतःची ओळख निर्माण करण्यापाठीमागं मला त्यांनी खूप सपोर्ट केला आहे. आता राहिला प्रश्न आपण इतर महिलांचा, तर मला त्यांच्याबद्दल सुद्धा थोडं बोलायचं आहे. समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांनी काम करावं असं म्हटलं जातं आहे, पण त्याच्या पाठीमागे जी ॲक्च्युअल रिॲलिटी आहे, फक्त महिलेला आपण उपदेश देतोय तू हे कर, तू ते कर, तू ते कर, पण तिला जे काही सपोर्ट पाहिजे किंवा ज्या आत्ताच्या स्त्रियांना ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात ह्याच्यावरती सुद्धा बोलणं जास्त गरजेचं आहे. कारण जी लोकं तिला काम कर, नाव कमव, हे कर ते कर म्हणतात, तीच लोकं तिला पाठीमागं खेचायला कमी करत नाहीत. आणि हे बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत हे घडतंय. त्यावरती सुद्धा त्या मात करून तिथून बाहेर पडलेल्या आहेत आणि स्वतःचं काम करत आहेत. अशा महिलांना मी हॅट्स ऑफ करते, कारण ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे. त्या रिलेटेडच मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. आज महिला दिन विशेष 8 मार्च. तर आता बरेच दिवस झालं या उपक्रमाअंतर्गत भरपूर लेडीज इथं येऊन बोलत आहेत, त्यांची मतं मांडत आहेत
काही लोकांना त्या आभार मानतायत ज्या की त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना सपोर्ट करतात. अशा बऱ्याच गोष्टी मी महिलांच्या ऐकल्या. आता सध्या जर बघितलं तर एक वुमन्स रिलेटेड हे काम करत असताना एक इतका चांगला अनुभव आला की समाजामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्या कुठल्याही स्त्रीमध्ये पूर्ण ती कमी आहे किंवा तिच्यामध्ये काहीच नाही असं अजिबात नाही आहे. मी बऱ्याच लेडीज आत्ता बघितल्या माझ्याकडे इथं स्वतः त्या शूटला आल्या होत्या. तर अगदी गृहिणी किंवा आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या, राजकीय असू देत, म्हणजे असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्यामधल्या लेडीज आपल्या इथं, म्हणजे आपण ठीक आहे आपल्या भारतात वगैरे होत आहेत, पण असं नाही भारतातच वगैरे, आत्ता आपल्या ग्राउंड लेवलला सुद्धा अशा भरपूर क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वतःला प्रेझेंट करतात, अगदी कॉन्फिडंटली करतात. म्हणजे बऱ्याच गृहिणी मी बघितल्या किंवा बऱ्याच लेडीज अशा होत्या की ज्यांचं क्वालिफिकेशन नव्हतं, पण त्यांचं कार्य इतकं महत्त्वाचं होतं आणि इतकं समाज परिवर्तन करणारं होतं की त्यासाठी क्वालिफिकेशन किंवा कुठल्याही पदवीची त्यांना गरज नव्हती. पण त्या जेव्हा नाव कमवत होत्या किंवा त्या या गोष्टींमधून स्ट्रगल करत होत्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की स्ट्रगल हा प्रत्येकीला आहे, प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा लिहिलेलाच आहे. आणि आपण जर बघितलं तर आत्ता बरेच महिलांच्या रिलेटेड टॉपिक्स असतात की महिलांनी हे केलं पाहिजे, महिलांनी ते केलं पाहिजे, महिलांनी खरं तर पुढं आलं पाहिजे, तिनं या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, तिनं त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, किंवा घरच्या स्त्रीला सुद्धा अगदी हे बोललं जातं की नाही, म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर तिच्या घरचेच लोक असतात बऱ्याच वेळेला. ती लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर यात खूप फरक पडतो. आता माझ्याच लग्नाला एक 5 वर्ष झाले, त्याच्यामुळे मी ही गोष्ट अनुभवली आहे चांगली. खूप पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा लेडीजच्या आयुष्यामध्ये त्या घडतात, त्या महिलेच्या आयुष्यामध्ये, आणि खूप निगेटिव्ह गोष्टीसुद्धा घडतात. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे मी तुम्हाला बोलते हे म्हणजे ॲक्च्युअल काय, तर एक आपण बघू शकतो की लग्नापर्यंत एखादी मुलगी जी टॉपर असते, की जिला बाहेरच्या सगळ्या गोष्टींमध्ये ती पारंगत असते, तिला सगळ्या गोष्टी त्या जमत असतात, पण ती किचनमध्ये येत नाही. ओके, ती किचनमध्ये येत नाही. मग बऱ्याच नंतर हळूहळू तिचं लग्न होतं, लग्नानंतर ती ठीक आहे चांगल्या पदावरती काम करते, ती सगळं करते, पण तिला जेवण येत नाही. ह्या एका पॉईंटवरती तिला खूप बोललं जातं किंवा तिला खूप असं कमी लेखलं जातं की तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही. म्हणजे ती जे आहे हे बघितलं जात नाही, तिच्यात काय नाही आहे ह्या गोष्टी खूप आपण काय म्हणतोय की त्या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं जातं आणि तिचं जे खच्चीकरण आहे ते तिथून व्हायला सुरुवात होते. खूप अशा महिला आहेत खूप की ज्यांच्यामध्ये आता त्या गृहिणी म्हणून काम करतात. पण मी आता हा जो टॉपिक आहे हा रिॲलिटीवरती आणि एक खूप की ज्याच्यावरती फार बोललं जात नाही आहे सध्या, आणि ती गोष्ट मला जाणवते, त्याच्यामुळे मला आज तुमच्याशी ती बोलायची आहे की बऱ्याच अशा गृहिणी आहेत, गृहिणी आता आपण बघतोय की ज्यांना मुलं आहेत किंवा त्यांचं ठीक आहे आता मॅरिड लाईफमध्ये आहेत बऱ्याच, आणि त्या लेडीजनी स्वतःचे जॉब सोडलेले आहेत, त्या तिथं काम करत आहेत किंवा काही सुरुवातीपासूनच जॉब करत नाही आहेत, त्यांना ते आपलं किचन घर जे आहे किंवा आपलं जे घर आहे ते फार आवडतं आणि त्याच्यामध्ये ते काम करतात. पण ह्या गोष्टीला दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जाते की ही फक्त घरीच असते, हिला फक्त घरातलंच करायचं असते. बाहेरच्या महिला बघा, बाहेर तिची सून बघा किंवा तिची मुलगी बघा, ती कशी काम करते, ती कशी सगळं मॅनेज करते वगैरे, अशा गोष्टी तिला बोलल्या जातात. आणि तिला काय म्हटलं जातं की तू घर आणि मुलं सांभाळून तू तुझ्या पद्धतीने कुठल्याही क्षेत्रामध्ये काम कर जा. आता ही गोष्ट शक्य आहे का की घर आणि मुलं सांभाळायचं आणि ते पण बाहेरचं करायचं? मग बऱ्याचदा काय होतंय की तिच्या फॅमिलीमधले लोक नाही, हिला बाहेरचं काम करायचं आहे तर ती बाहेरचंच करू दे, हे घरातलं पण तिनंच करायला पाहिजे. मग या अशा कंडिशन्स ज्या घालतात ना की ज्याच्या थ्रू ती हे अशक्यच आहे की ते हे दोन्ही सांभाळून, काही महिला करतात मी नाही म्हणत नाही, पण अशा गोष्टी ज्या सांगतात ना तिला की जेणेकरून तिनं विचार करावाच 10 वेळा की मी बाहेर जाऊ का नको, मी जर बाहेर गेले तर मला हे पण. कधी खूप मी अशा केसेस बघितल्या आहेत की ज्याच्यामध्ये तिला सांगितलं जाते पुढे जॉब करण्यासाठी, आणि जेव्हा ती खरंच जॉब करते किंवा खरंच एखादा उद्योग सुरू करते तेव्हा तिचा सपोर्ट पूर्णपणे काढून घेतला जातो, ज्यांच्या सपोर्टवरती ती पुढे जाते. कारण एक गोष्ट आहे की जसं प्रत्येक पुरुषामागे म्हणजे पुरुषाला नाव कमावण्यामागे किंवा मोठं होण्यामागे एका स्त्रीचा हात असतो, तसंच एखाद्या स्त्रीला पुढे जाताना तिला पाठीमागं तिला तिच्या नवऱ्याचा असू दे, सासऱ्यांचा असू दे, वडिलांचा असू दे, आई वडिलांचा हा सपोर्ट असतो, आणि हा सपोर्ट मिळाला तरच त्या पुढे जातात. आणि अशा वेळेला काय होतंय की ठीक आहे काही ठिकाणी सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीनं देतात, पण काही ठिकाणी तो सपोर्ट काढून घेतला जातो.
परत त्या महिलेचं जे आहे ते स्ट्रगल परत चालू होते. म्हणजे किरकोळ गोष्टी जर आता बघितल्या, समाजामध्ये महिलांना स्थान पाहिजे वगैरे हे सगळं म्हटलं जातंय, पण सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर स्त्री जी आहे समाजामध्ये, हिला मानसिक त्रासाला खूप फेस करावं लागतंय. तो मानसिक त्रास तिला खूप वेगवेगळ्या पद्धतीचा आत्ता मिळतोय. बऱ्याच गोष्टी, तिच्या फॅमिली प्रॉब्लेम्स असतील किंवा ती बाहेर जिथं काम करत असते ते प्रॉब्लेम्स असतील, आणि हे प्रॉब्लेम फेस करत ती तिचं कार्य बजावत असते. आणि मला फक्त सगळ्या लोकांना किंवा सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचे जे आधारस्तंभ पाठीमागं आहेत किंवा तिची जी फॅमिली आहे, या सगळ्यांना मी एक विनंती करते की तुमच्या घरामध्ये जी कोणी महिला आहे किंवा जी कोणी वुमन आहे जिच्यामध्ये भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत, तर तिला त्या 4 चौकटीमध्ये बांधून ठेवू नका. मी असं नाही म्हणत की तिला पूर्ण तुम्ही स्वातंत्र्य द्या किंवा इतर गोष्टी, कारण प्रत्येक महिलेला तिच्या लिमिटेशन्स माहीत असतात. त्यामुळं ती त्या जर फॉलो करत असेल किंवा त्या लिमिटेशन्स प्रमाणे ती वागत असेल, तर तिला तुम्ही एक सपोर्ट एवढा चांगल्या पद्धतीचा द्या की ती समाजामध्ये तिच्या घरच्यांचं, म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांचं तरी नाव मोठं करेलच, पण तुमचंही ती नाव मोठं करेल. कारण आज जर बघितलं तर मी आता काम करते, 5 वर्ष झालं गेली, पण माझ्या आईवडिलांचा तरी मला सपोर्ट आहेच. पण माझे मिस्टर जे आहेत, माझ्या मिस्टरांनी आता इतर गोष्टी जर बाजूला ठेवल्या की फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स असतात, पण एक बिझनेसच्या रिलेटेड मला इथं सांगायला आनंद होतो की मी ऑफिस रिलेटेड किंवा बिझनेस रिलेटेड जर गोष्टी करत असेन, तर माझ्या नवऱ्याने, म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला ॲक्च्युली खूप बेसिकपासून मला काही गोष्टी जमत नव्हत्या, पण त्या गोष्टींमध्ये कधीही मला असं जाणवू दिलं नाही की तुला हे जमत नाही, तू अशीच आहेस तशीच आहेस, असं कधीच नाही केलं. आत्तापर्यंत फक्त त्यांनी मला सपोर्ट देत राहिले. आणि मला असं वाटतं की मी जी आत्ता उभी आहे किंवा मी जी आत्ता बोलते वगैरे किंवा मी आता जे काम करते, या सगळ्यामध्ये मला जो सगळ्यात मोठा आधार आहे किंवा माझा एक जो मेंटॉर आहे तो माझा नवरा आहे. आणि मला हे सांगायला आनंद होतो. आणि अशा सगळ्या महिलांना जर आपण म्हटलं, आईवडिलांनंतर तिला जर जास्त सपोर्ट करणारा कोणी असेल तर तो तिचा नवरा असतो. आणि अशा सगळ्या पुरुषांनी जर त्यांच्या बहिणीला असू दे किंवा त्यांच्या बायकोला असू दे, काही लोकांची म्हणजे त्यांची आईसुद्धा बऱ्याच ठिकाणी काम करत असतात त्या, जरी त्यांचं वय झालं असेल, तर तुम्ही लोकांना, जसं तुम्हाला आजपर्यंत स्त्रियांनी सपोर्ट केलाय ना, तसा तुम्हीही स्त्रियांना सपोर्ट करावा. कारण समाजामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर स्वतःच्या घरापासून घडवायला पाहिजे. आज तुम्ही तुमच्या बायकोला सपोर्ट केला तर उद्या तुमचा मुलगा तुमच्या सुनेला सपोर्ट करेल, आणि ह्या इथूनच पिढी चेंज व्हायला सुरुवात होते. ह्या फक्त एवढ्या गोष्टींवरती आपण जर आता फोकस केला तर खरंच खऱ्या अर्थानं वुमन्स डे आपला सेलिब्रेट होईल. किंवा जे आपण महिलांना जे म्हणतोय की जी तिला खरंच ज्या गोष्टीची आत्ता गरज आहे, ती हुशार आहे, ती सगळं करू शकते, तिला जॉब नसला तर ती एखादा उद्योग करू शकते. कारण तिला जे कामाचं नियोजन आहे तिच्या कामाचं, की जे ती आत्ता किचन सांभाळते, किचनसुद्धा एक ऑफिसप्रमाणेच आहे तिच्या, ते सगळं मॅनेज करणं. गृहिणी म्हणजे जर तुम्ही बघितलात ना, तर तिची प्रत्येक गोष्ट, तिला आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं, कधी कुठला सण येणार आहे, तेव्हा काय तयारी केली पाहिजे, हे खूप गोष्टी जर बघितल्या ना आपण, तर ती आहे म्हणून ते सगळं आहे. आपला संसार, कुटुंब सगळं आहे. आणि तिच्या इतकं नियोजन करणारा परफेक्ट माणूस आपल्या कुटुंबामध्ये कोणीही नसतो, सगळं मॅनेज करून घेत जात असणारा. आणि ही जर स्त्री आपलं घर इतक्या चांगल्या पद्धतीनं सांभाळत असेल तर विचार करा, ती जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर उतरली तर ती कशा पद्धतीनं काम करेल. कारण ती एकाच वेळी, आपण आता दुर्गेचं रूप बघितलंय की ज्या आपल्या दुर्गा देवीला जे 10 हात असतात, त्या सगळ्या हातामध्ये ती एक एक गोष्टीचं कार्य करत असते. ती खरंच दुर्गा देवीप्रमाणे आपल्याच्या घरातली जी गृहिणी आहे किंवा जी आपली लेडीज आहे ती काम करत असते. ते फक्त तिला एक थोड्या रिस्पेक्टची गरज आहे, आणि तो रिस्पेक्ट मला वाटते तिला सगळ्यांनी द्यावा, नवऱ्यानेच असं नाही, तिच्या मुलांनी, तिच्या सासू सासऱ्यांनी, तिच्या शेजाऱ्यांनी. कारण या गोष्टींमधून जर तिला रिस्पेक्ट मिळाला, तिच्या कामाची प्रशंसा मिळाली, तर तिला ना कुठल्या अवॉर्डपेक्षा तिला ती घरच्यांनी तिच्याबद्दल केलेली जी प्रशंसा आहे ती खूप प्रेरणादायी ठरते. कारण जेव्हा तिला 4 लोकांमध्ये तिच्या घरचे जेव्हा चांगलं बोलतील ना, तेव्हा तुम्ही बघा ती अजून किती जोमानं काम करते. फक्त मला एवढं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही स्त्रीला, विवाहित असू दे किंवा आता ज्या स्ट्रगलिंग लाईफमध्ये आहेत, कुठल्याही स्त्रीला कमी दर्जाचं लेखू नका, तिचा अपमान होईल अशा गोष्टी करू नका. तिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी द्या. आणि ठीक आहे, तिचा खरंच रिस्पेक्ट करणं आता गरजेचं आहे, आणि तिला तो रिस्पेक्ट आपण देऊयात. जो आपला बदल घडवायचा आहे तो इथून आपण नक्की करू शकतोय.
एवढंच मी आज बोलू इच्छिते आणि मला आज इथं तुमच्याशी बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू सो मच.